ठिकाणी स्टेप नंबर 1 ला सुरुवात करतोय आणि सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्ष जर दिलं तर या ठिकाणी लगेच समजेल की स्टेप नंबर 1 काय आहे. बघा, या ठिकाणी सुरुवात करत असताना इन द बुक्स ऑफ अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जर फर्मचं वेगळं करणार असाल तर इव्हॅल्युएशन तुम्ही करू शकता वेगळं. त्यामध्ये 4 कॉलम असतात. फर्म नंबर 1 चं पर्टिक्युलर अमाउंट रुपीज, पर्टिक्युलर अमाउंट रुपीज. परंतु मी या ठिकाणी काय केलंय की फर्म नंबर 1 आणि फर्म नंबर 2, कंपनी नंबर 1 आणि कंपनी नंबर 2 यांचे वेगवेगळे मी या ठिकाणी कॉलम केलेले आहेत अमाउंटचे. म्हणजे माझं काय झालं की या ठिकाणी त्रास वाचलेला आहे दुसरा अकाउंट तयार करण्याचा. जो डबल या ठिकाणी अकाउंट तयार करावं लागतं ते या ठिकाणी मी तयार केलेलं नाही. आणि यामुळे तुमच्या लक्षामध्ये पण लगेच येणार आहे की नक्की फर्म नंबर 1 ची अमाउंट आहे का फर्म नंबर 2 ची अमाउंट आहे, त्याची ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी करायची आहे. त्या ठिकाणी आपण नंतर बघूया. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट हेडिंग द्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट हेडिंग दिल्यानंतर या ठिकाणी 2 बाजू असतात, एक डेबिट बाजू असते आणि एक क्रेडिट बाजू असते. ठीक आहे, मी या ठिकाणी डेबिट बाजू बघतोय पहिल्यांदा पर्टिक्युलर्स, त्यानंतर ए बी. एक एक्झाम्पल घेतले, ए बी नावाची एक फर्म आहे. ए बी नावाची एक फर्म आहे, त्या फर्मचे या ठिकाणी ए बी रुपीज दिले मी. ए बी रुपीज म्हणजे ए बी या कंपनीची रक्कम या ठिकाणी आपण लिहिणार आहे पहिल्या कॉलममध्ये. पुढे लिहिले सीडी. सीडी रुपीज म्हणजे दुसरी कंपनी आहे, सीडी नावाची एक दुसरी कंपनी आहे. त्या कंपनीचे या ठिकाणी मी काय केलंय कॉलम केलाय आणि त्याची रक्कम या ठिकाणी त्याच्या कॉलम मध्ये मी लिहिणार आहे. त्यानंतर या ठिकाणी क्रेडिट साइडला आलो मी. त्या ठिकाणी पर्टिक्युलर्स, सेकंड लास्ट जो कॉलम आहे तो ए बी रुपीज. फॉर्म नंबर 1 चं नाव आहे ए बी म्हणून या ठिकाणी ए बी रुपीज मी लिहिला. त्यानंतर सीडी रुपीज या ठिकाणी लिहिलं. बघा, अशा प्रकारे या ठिकाणी मी रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार केलेला आहे. यामुळे तुम्हाला 2 रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायची गरज नाही. साधा आणि सोपा आहे. यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही इयत्ता 12वीला डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म या ठिकाणी शिकला होता त्याच प्रकारे या ठिकाणी मी तुम्हाला करून देतोय साधी आणि सोपी पद्धत. तर ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी 6 कॉलम करायचे आहेत आणि 6 कॉलम केल्यानंतर या ठिकाणी तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी 10 ओळींचं, कमीत कमी 10 ओळींचं या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट असते. यामध्ये मी 6 कॉलम केले, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी बरेच जण म्हणतील की रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण पहिल्यांदा बघतोय, हेच बघूया आपण पहिल्यांदा यामध्ये नक्की काय काय येतं. ठीक आहे, तर या ठिकाणी सुरुवात मी करतोय. सुरुवात करत असताना या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा डेबिट साइड बघा. डेबिट साइड आणि डेबिट साइडला काय येतात, लॉस येतात. हे लिहून ठेवा. मी या ठिकाणी म्हणतो डेबिट साइड कंसामध्ये लॉस. या ठिकाणी मी म्हटलं डेबिट कंसामध्ये लॉस म्हटलेला आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी कोणकोणते लॉस येतात ते आपण 1 बाय 1 बघूया. पहिला या ठिकाणी लॉस घ्यायचा आहे टू असेट डिक्रीज. टू असेट डिक्रीज. असेट डिक्रीज म्हणजे काय, तुमची संपत्ती मालमत्ता काय झाली, कमी झाली. तुमची संपत्ती मालमत्ता काय झाली, कमी झाली. तुमची संपत्ती आणि मालमत्ता कमी झाली म्हणजे तुमचा काय झाला, तोटा झाला, लॉस झाला. हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पहिला मुद्दा मी लिहितोय, तुम्ही लिहून घ्यायचा आहे. टू असेट कंसामध्ये डिक्रीज. कंसामध्ये डिक्रीज. ठीक आहे, तुमची जी संपत्ती होती, संपत्ती समजा या ठिकाणी काय झाली, डिक्रीज झाली. कोणाची, समजा मी या ठिकाणी म्हणतोय सीडीची संपत्ती डिक्रीज झाली. सीडी या फर्मची, सीडी या कंपनीची संपत्ती काय झाली, डिक्रीज झाली, कमी झाली. एबीच्या कॉलम मध्ये मी डॅश मारणार आहे आणि सीडीच्या कॉलम मध्ये या ठिकाणी मी रक्कम लिहिणार. ठीक आहे, सीडीची रक्कम होती म्हणून या ठिकाणी मी जो काय फरक आला होता, जी काही संपत्ती कमी झाली त्याची रक्कम या ठिकाणी सीडीच्याच कॉलम मध्ये मी लिहिली. सीडी या फर्मचं या ठिकाणी रक्कम होती त्यामुळे त्याच्याच कॉलम मध्ये या ठिकाणी मी रक्कम लिहिली. पुन्हा एकदा सांगतो, असेट संपत्ती मालमत्ता कमी झाली म्हणजे तुमचा जो लॉस आहे. तुमच्याकडे 10 रुपये होते आणि त्यामध्ये फक्त 5 रुपये शिल्लक राहिले. तुमचा फायदा झाला का, नाही. तर 5 रुपये कमी झाले म्हणजे हा तुमचा एक प्रकारे तोटा झाला किंवा खर्च झाला. आणि या ठिकाणी तेच म्हणतील की डेबिट साइडला लॉस येतो. ठीक आहे, दुसरा मुद्दा आपण बघूया, लायबिलिटी इनक्रीज. आता लायबिलिटी म्हणजे काय, कर्ज किंवा देणं. सर्वांना माहिती आहे लायबिलिटी म्हणजे कर्ज किंवा देणं.
आणि कर्ज इन्क्रीज झालं म्हणजे वाढलं, देणं वाढलं, तो तुमचा लॉस आहे. बघा, कर्ज किंवा देणं हे वाढत असेल तर तुमचा तो काय लॉस आहे. लिहून टाका. टू लायबिलिटीज कंसामध्ये इन्क्रीज, टू लायबिलिटी कंसामध्ये इन्क्रीज. समजा या ठिकाणी एबी ची या ठिकाणी लायबिलिटी इन्क्रीज झालेली आहे, त्याच्या कॉलम मध्ये रक्कम लिहायची आहे. आणि सीडी ची काही सुद्धा या ठिकाणी लायबिलिटी इन्क्रीज झालेली नाही, म्हणून डॅश मारलेली. रक्कम कशी लिहायची हे पण समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, आता या ठिकाणी सर्वांना समजलं असेल. आता या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा बघूया. आता डेबिट साइडचे मुद्दे या ठिकाणी सगळेच्या सगळ्यांनी बघितले. दोनच मुद्दे येतात, जास्त काही मुद्दे नाही. त्यामध्ये असेटचे 4 मुद्दे येऊ शकतात. असेट डिक्रीज झाल्या, 4 असेट डिक्रीज झाल्या तर या ठिकाणी येणार आहे डेबिट साइड. लायबिलिटी तीन प्रकारच्या लायबिलिटी तुमच्या इन्क्रीज झाल्या, डेबिट साइडला येणार आहे. मी इथे तुम्हाला 2 मुद्दे का दिले. असेट मध्ये 4, 5 किती पण व्यवहार येऊ शकतात. लायबिलिटी मध्ये 5, 6 व्यवहार किती पण व्यवहार येऊ शकतात. ठीक आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी ओळखायचं आहे. आता आपण या ठिकाणी क्रेडिट साइड बघतोय. क्रेडिट साइड, आता क्रेडिट साइडला नक्की काय येतं तर या ठिकाणी मी कंसामध्ये लिहितो की प्रॉफिट येतात. काय येतात? प्रॉफिट. काय येतात? प्रॉफिट येतात. लक्षात ठेवा, डेबिटला लॉस आणि क्रेडिटला प्रॉफिट येतो. हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण डेबिटला असेट डिक्रीज म्हटलं होतं, त्याचा क्रॉस इफेक्ट म्हणजे असेट जर इन्क्रीज झालं, तुमची संपत्ती वाढली, तो तुमचा फायदा असतो. तुमची मालमत्ता वाढली तर तुमचा तो काय आहे? फायदा आहे, इन्कम आहे. आणि इन्कम कोणत्या साईडला येतो? क्रेडिट साईडला येतो. लिहून टाका. बाय हा शब्द आला पाहिजे. बाय असेट्स कंसामध्ये इन्क्रीज, कंसामध्ये इन्क्रीज. या ठिकाणी आपण असं म्हणू की दोघांच्याही संपत्त्या या ठिकाणी इन्क्रीज झाल्या असतील तर या ठिकाणी दोघांच्याही कॉलममध्ये आपण दोघांच्याही कॉलममध्ये रक्कम लिहिणार. ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी काय म्हणतोय? लायबिलिटी डिक्रीज. लायबिलिटी म्हणजे काय? कर्ज किंवा देणं. आणि काय झालं? डिक्रीज झालं. डिक्रीज म्हणजे कमी झालं. डेबिट साइडला आपण बघितलं होतं लायबिलिटी इन्क्रीज बघितलं होतं, परंतु आता क्रेडिट साइडला आपण काय बघतोय? लायबिलिटी डिक्रीज बघतोय. लिहून टाका. बाय लायबिलिटीज कंसामध्ये डिक्रीज. लायबिलिटी कर्ज देणं कमी झालं, हा तुमचा फायदा आहे. कर्ज किंवा देणं हा कमी झालं तुमचा तो काय असतो? फायदा असतो. वाढलं तोटा. असेट कमी झालं तोटा, वाढलं फायदा. हे 4च घटक या ठिकाणी येतात. समजा या ठिकाणी दोघांच्याही रक्कम आहेत, लिहून टाका. दोघांच्याही रकमेमध्ये संपलं. या ठिकाणी रिव्हॅल्युएशन एवढंच आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट एवढंच आहे, यामध्ये काही सुद्धा नाही, यामध्ये काही सुद्धा एक्स्ट्रा नाही. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करावं लागतं. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करावं लागतं. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचे म्हटल्यानंतर याची बेरीज करतो आपण. आणि बेरीज करत असताना सर्वांना माहिती आहे क्रेडिट साइडची बेरीज करायची. कोणत्या? क्रेडिट साइडची. ठीक आहे, मी करतो. या ठिकाणी समजा मी क्रेडिट साइडची बेरीज केली. या ठिकाणी मी म्हणतो 100 रुपये सीडी चे आले आणि एबी चे आले 50 रुपये बेरीज आले. तेवढीच बेरीज मी या ठिकाणी घेतली. 100 50. ठीक आहे, आता लक्षात ठेवा फक्त हे अतिशय महत्वाचं आहे. त्या टोटल अतिशय महत्वाचे आहेत. आता हे जर तुम्हाला समजलं तर या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. बघूया आपण आता या ठिकाणी. आता या ठिकाणी एवढं समजून घ्या की सीडी बघूया आपण. सीडी ची बेरीज 100 आहे म्हणून या ठिकाणी 100 घेतलं. आणि या ठिकाणी समजा आपण म्हणू 60 रुपये होते. किती आहे? 60 रुपये. 100 मधून 60 गेले, राहिले किती? 40. किती राहिले? 40 रुपये राहिले. ठीक आहे, लक्षात आलं? 40 रुपये राहिले. आणि एबी ची रक्कम किती होती? 50, म्हणून या ठिकाणी 50 घेतली आणि वरती या ठिकाणी 20 रुपये आहे. बेरीज किती आहे? 20. 50 मधून 20 गेले, राहिले किती? 30. बघा, या ठिकाणी मी वजाबाकी एक उदाहरण सांगतोय तुम्हाला. या ठिकाणी काय आपलं गणित सोडवायचं चाललेलं नाही.
एक फॉर्मॅट सांगतोय समजला पाहिजे. व्यवस्थित जर लक्ष दिलं तर समजेल. बघा सीडीची बेरीज 100 रुपये होती, म्हणून आपण या ठिकाणी सीडीला घेतलं 100 रुपये डेबिट साईडला सुद्धा, आणि या 100 रुपयामधून डेबिट साईड वजा करतो. डेबिट साईडला किती होते? 60 रुपये होते. पण 100 मधून 60 गेले, राहिले किती? 40 रुपये. ठीक आहे. आता आपण काय केलं? एबीची पण बेरीज केली. एबीची बेरीज 50 रुपये आहे. तेवढीच बेरीज उचलली आणि डेबिट साईडला घेतली 50 रुपये. आणि या 50 रुपयामधून डेबिट साईड वजा केली एबीची, किती होती? 20 रुपये होती. मग 50 मधून 20 गेले, राहिले किती? 30 रुपये. हा फरक आला आहे डेबिट साईडला. ज्यावेळी डेबिट साईडला फरक येतो त्याला आपण म्हणतो प्रॉफिट. लिहून घ्या, टू प्रॉफिट. आणि त्याच्या खालच्या ओळीला लिहायचं आहे ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्या. टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ज्याला काय समजत नाही त्याने हे वाक्य लिहिलं नाही तरी चालेल. ज्याला या ठिकाणी काही समजलं नाही की ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे एवढं वाक्य मी लक्षामध्ये ठेवू शकत नाही, ठीक आहे, हे वाक्य नाही लिहिलं तरी चालेल. तुमच्यासाठी अजून एक सोपा मार्ग करतो की टू प्रॉफिट लिहा फक्त. ठीक आहे. या ठिकाणी टू प्रॉफिट लिहिलं 30 आणि 40 रुपये. परंतु या ठिकाणी अजून एक घटक असतो तो आपल्याला करावा लागतो. उदाहरणामध्ये रेशो दिलेला असतो, रेशो, आणि त्या रेशो प्रमाणे या ठिकाणी आपल्याला हा जो काही प्रॉफिट असेल 40 रुपये 30 रुपये दिसतो हा वाटावा लागतो. मी या ठिकाणी म्हणतो इक्वल रेशो आहे, इक्वल रेशो. आणि इक्वल रेशो आहे म्हटल्यानंतर बघूया आपण काय करायचं. या ठिकाणी लक्षात ठेवा एबी या संस्थेमध्ये 2 पार्टनर होते. एबी या संस्थेमध्ये 2 पार्टनर आहेत. एक आहे ए आणि दुसरा आहे बी. सीडी या कंपनीमध्ये 2 पार्टनर होते. एक आहे सी आणि दुसरा आहे डी. म्हणजे असे झाले किती? 4 पार्टनर. आता पहिल्यांदा एबी कंपनी बघूया आपण. एबी कंपनीमध्ये किती पार्टनर आहेत? 2 पार्टनर आहेत ना. दोघा भागीदारांचा या ठिकाणी इक्वल रेशो आहे. इक्वल रेशो, इक्वल म्हणजे काय? जेवढी रक्कम येते, समजा 50 रुपये रक्कम आली, त्याला भागायचं किती ना? जेवढी संख्या आहे पार्टनरची, 1 2 भागायचं तेवढ्याला. म्हणजे 50 भागिले 2 25. या ठिकाणी इक्वल रेशो प्रमाणे उत्तर किती येतं? 25. हे तुम्हाला एक उदाहरण सांगेल. आता हेच उदाहरण आपण या ठिकाणी अवलंबायचं आहे. त्या ठिकाणी बघा अंडरलाईन करायची असते. पहिल्यांदा एबी म्हणू, एबी, त्याच्या अंतर्गत ए आणि बी. आतल्या कॉलम मध्ये रक्कम लिहायची. एबीची रक्कम किती आहे? 30 रुपये रक्कम आहे. 30 भागिले 2 15 रुपये आले इक्वल. म्हणजे ए चे 15, बी चे 15, ए चे 15 आणि बी चे 15. संपला विषय. पार्टनर्स मध्ये रक्कम वाटली, प्रॉफिट वाटला. या ठिकाणी काय केलं मी? 30 रुपये उत्तर आलं होतं एबी या कंपनीचं. पुन्हा सांगतो एबी या कंपनीचं 30 रुपये उत्तर आलं होतं. पण एबी कंपनीमध्ये किती पार्टनर होते? 2 होते. एक होता ए, दुसरा होता बी. या ठिकाणी किती रुपये रक्कम होती? आता हे का या ठिकाणी ऑडिओ म्यूट करा प्लीज. तर या ठिकाणी 30 रुपये रक्कम होती आणि 30 रुपये रकमेला या ठिकाणी मी पार्टनरच्या संख्येने भागलं. एबी कंपनीमध्ये 2 पार्टनर होते म्हणून भागिले 2. 30 भागिले 2. 30 भागिले 2 किती येते? 15 हे उत्तर येते. म्हणून या ठिकाणी मी ए ला 15, बी ला 15 लिहिलं. आता एबी या कंपनीचं आपण बघितलं. आता आपण बघतोय सीडी कंपनीमध्ये किती पार्टनर होते? सीडी कंपनीमध्ये 2 पार्टनर होते, सी आणि डी. त्यांचा प्रॉफिट किती आहे? 40 रुपये. मग या ठिकाणी 40 भागिले 2 20 रुपये उत्तर येते. मग या ठिकाणी मी काय लिहिणार आहे? सी डी 20. या ठिकाणी मी असं का लिहिलं? तर या ठिकाणी पार्टनर्स मध्ये रक्कम वाटावी लागते, हे अतिशय महत्वाचं आहे. आता या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट संपलेलं आहे.
रिव्हॅल्युएशन अकाउंट संपलेला आहे. यामध्ये जो काही प्रॉफिट झाला तो आपण आता या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहे. कुठे ट्रान्सफर करणार आहे? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. बघा डेबिट साइडला या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटचा फरक लागला. डेबिट साइडचा फरक पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जातो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला जातो. या ठिकाणी लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसामध्ये प्रॉफिट ए चा किती होता बघा. ए ला किती होतं? 15. मी लिहितो नुसतं तुमच्या माहितीसाठी. 15, 20 आणि 20 जे काय वाटले होते ना रक्कम. ए ची रक्कम 15, बी ची रक्कम 15, सी ची रक्कम 20, डी ची रक्कम 20. संपलं. इफेक्ट आपण केला प्रॉफिटचा इफेक्ट केला. ठीक आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट कडे मी येतोय. समजा तुम्हाला प्रॉफिट झाला नाही. या ठिकाणी प्रॉफिट झाला नाही. अशा वेळी काय करायचं? बघा या ठिकाणी मी पुन्हा येतो तुमच्याकडे. या ठिकाणी मी असं म्हणतो बघा 50 रुपये एबी ची बेरीज आली. आपण या ठिकाणी घेतली क्रेडिट साइडला आणि क्रेडिट साइडला या ठिकाणी क्रेडिट साइडची बेरीज जी आहे एबी ची 30 रुपये होती. म्हणजे 50 मधून 30 गेले राहिले किती? 20. बर आता सीडी ची रक्कम डेबिट साइडची 100 येते. म्हणून या ठिकाणी 100 घेतला आणि या ठिकाणी यांची बेरीज येते 80 रुपये. 100 मधून 80 गेले राहिले किती? 20. हा जो फरक आला ना क्रेडिट साइडला. समजा डेबिट साइडला फरक येत नाही. डेबिट साइड रकमेने मोठी असेल अशा वेळी मग काय क्रेडिट साइडला फरक येतोय ना 20 रुपयाचा. या फरकाला आपण काय म्हणतो? बाय लॉस. काय म्हणतो आपण त्याला? बाय लॉस म्हणतो. याला म्हणायचं ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हटलं तरी चालेल, नाही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. ज्यांना आउट ऑफ मार्क मिळवायचे त्यांनी या ठिकाणी ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट द्यायचे. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहायचं आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी म्हटलं बाय लॉस 20 रुपये. एबी कंपनीचा लॉस झाला 20 रुपयाचा. सीडी कंपनीचा लॉस झाला 20 रुपयांचा. या ठिकाणी आपण तो ट्रान्सफर करतो पार्टनर्स मध्ये ए बी आणि सी आणि डी. हे लक्षात ठेवा ए बी सी डी. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सर्वांना मी मगाशीच सांगितलंय ए बी कंपनीमध्ये किती पार्टनर आहेत? 2. मग त्यांचा लॉस किती आहे? 20 भागिले पार्टनरची संख्या 2 भागाकार जातोय 10 रुपये उत्तर येते. किती येते उत्तर? 10. म्हणजे ए चं उत्तर आहे 10, बी चं उत्तर आहे 10. त्याच प्रकारे सीडी कंपनीमध्ये किती लॉस झाला? 20 रुपये. या ठिकाणी 20 पार्टनरची संख्या सी आणि डी म्हणजे 2 पार्टनर आहेत भागिले 2 भागाकार येतोय 10. म्हणजे उत्तर 10 आलं. म्हणजेच सी चे 10, डी चे 10. ठीक आहे. असं उत्तर या ठिकाणी आलं. लॉसचं उत्तर या ठिकाणी डिवाइड करायचं असं पार्टनर्स मध्ये. सुरुवातीला मागच्या वर्षी तुम्ही बघितलं तर 2च पार्टनर मध्ये डिवाइड करायचं. या ठिकाणी तुम्हाला 4 पार्टनर्स मध्ये, 3 पार्टनर्स मध्ये, 5 पार्टनर्स मध्ये या ठिकाणी लॉस आणि प्रॉफिट डिवाइड करायचं. हेच वेगळं. या ठिकाणी 2 कंपनीमध्ये आपण लॉस डिवाइड केला अगोदरच, पण त्या 2 पार्टनर मध्ये पार्टनर्स आहेत. बघा 2 कंपनीमध्ये पार्टनर्स आहेत भागीदार. त्यामध्ये 4 पार्टनर समाविष्ट. त्यांचा वेगवेगळा प्रॉफिट असतो, लॉस असतो त्यांच्या रेशो प्रमाणे. तो आपण या ठिकाणी वाटणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. आता लॉस झाला. लॉस कोणत्या साईडला झालेला आहे? क्रेडिट साईडला झाला आहे. क्रेडिट साईडचा फरक जो आहे तो जातो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसामध्ये
लॉस कंसामध्ये लॉस सगळ्यांच्या रकमा 10,000 रुपये. मग इथं ए ला 10, बी ला 10, सी ला 10, डी ला 10. संपलं. या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटचा विषय संपलेला आहे. आता डोक्यातून काढून टाका. आता आलो आपण स्टेप नंबर 2 ला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मी घेतोय आणि याला सुरुवात करत असताना मी एवढंच सांगणार आहे की कॅपिटल अकाउंटचा नेहमी कोणता बॅलन्स असतो? कॅपिटल अकाउंटचा नेहमी बॅलन्स क्रेडिट असतो. हे लक्षात ठेवा. कॅपिटल अकाउंटचा नेहमी कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये कॅपिटलचा बॅलन्स दिलेला असतो. बॅलन्स दिलेला असतो. तो बॅलन्स या ठिकाणी आपल्याला लिहायचा असतो क्रेडिट साइडला. कोणत्या साइडला? क्रेडिट साइडला. बाय बॅलन्स लिहा. बाय बॅलन्स बीडी. बाय बॅलन्स बीडी. बाय बॅलन्स बीडी. ओपनिंग आहे ना, ओपनिंगला आपण ब्रॉड डाऊन हा शब्द वापरतो. शॉर्टकट मध्ये बीडी म्हणतो आपण त्याला. बाय बॅलन्स बीडी. चौघांच्या हे रकमा असतात, त्या रकमा टाकून घ्यायच्या. चौघांच्याही रकमा दिलेल्या असतात उदाहरणामध्ये, त्या टाकून घ्यायच्या. संपला विषय. त्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये उदाहरणामधील बॅलन्स शीट मध्ये उदाहरणामध्ये सुद्धा बॅलन्स शीट असते आणि त्या उदाहरणामधील बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला जर्नल रिझर्व देतात किंवा नुसता रिझर्व देतात. समजा जर्नल रिझर्व दिला असेल, रिझर्व नुसता दिला असेल तर तो रिझर्व, ते जर्नल रिझर्व या ठिकाणी आपल्याला वाटावं लागतं. काय करावे लागतात? पार्टनर्स मध्ये वाटावे लागतात. या ठिकाणी समजा एबी कंपनीचा जर्नल रिझर्व आहे. एबी कंपनीचा जर्नल रिझर्व आहे. हा जर्नल रिझर्व कॅपिटल मध्ये समाविष्ट होणार आहे आणि कॅपिटलचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. म्हणून क्रेडिट साइडला लिहायचं बाय जर्नल रिझर्व. जी आर लिहिलंय, जी आर म्हणजे जर्नल रिझर्व. कोणाचा होता? एबी कंपनीचा होता. एबी कंपनीमध्ये किती पार्टनर आहेत? 2. दोघांमध्ये डिवाइड करायचं आहे. समजा 100 रुपये दिले. जर्नल रिझर्व हा 100 रुपये आहे. 2 पार्टनर आहेत ना, इक्वल रेशो आहे. म्हणजे किती येणार? 50 आणि 50. सीडी ला काय येणार नाही का? जर्नल रिझर्व कोणाचा होता? एबी कंपनीचा होता. म्हणजे ए आणि बी पार्टनरला जाणार, सी आणि डी पार्टनरला जाणार नाही. आता पुढे आहे गुडविल देतात कधी कधी. मग गुडविल हे आपलं अतिशय महत्वाचं आहे. गुडविल म्हणजे नावलौकिक आणि नावलौकिक हे नेहमी आपण काय करतो? भांडवलामध्ये ऍड करतो, कॅपिटल मध्ये ऍड करतो. आणि कॅपिटल मध्ये ऍड करतो म्हटल्यानंतर कोणता बॅलन्स असतो कॅपिटलचा? क्रेडिट. लिहून टाका बाय गुडविल. लिहिलं का? बाय गुडविल लिहिलं. समजा या ठिकाणी गुडविल हे चारही कंपनीचं देतात, सॉरी चारही पार्टनर्स या ठिकाणी दिलं जातं. ए बी सी आणि डी चारही भागीदारांचं पार्टनरचं या ठिकाणी गुडविल दिलं जातं. लिहून टाकायचं असतं काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लायबिलिटी एखादी असेल, ती लायबिलिटी एखाद्या पार्टनरने स्वीकारली असेल, टेकन केली असेल. तुम्हाला ऍडजस्टमेंट देतात. मिस्टर ए लायबिलिटीज आर टेकन. लायबिलिटीज आर टेकन अशी या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिली असेल समजा तुम्हाला. पण लायबिलिटी टेकन कोणी केली? एने या ठिकाणी लायबिलिटी टेकन केली, स्वीकारली. मग ही लायबिलिटी स्वीकारली ती कशामध्ये समाविष्ट होणार आहे? कर्ज स्वीकारलं ती कशामधून मोहित करणार आहे? तर कॅपिटल मधून त्या ठिकाणी ती लायबिलिटी वजा केली जाते. म्हणजेच काय की कॅपिटल मध्ये समाविष्ट केली जाते. कॅपिटलचा कोणता बॅलन्स असतो? कॅपिटलचा कोणता बॅलन्स असतो? क्रेडिट. म्हणून या ठिकाणी म्हणा बाय लायबिलिटीज अकाउंट. कोणी स्वीकारली होती? एक उदाहरण सांगितलं. एचीच रक्कम लिहा, बाकी त्यांच्या काही रक्कम येणार नाही. एनं स्वीकारली, एच्या कॉलम मध्ये रक्कम लिहायची.
वाटलं तर कंसामध्ये लिहा लायबिलिटी टेकन ओव्हर बाय द पार्टनर, liability taken over by the partner, liability taken over by the partner. बघा या ठिकाणी आपण लिहिलं आता या ठिकाणी सर्वच्या सर्व मुद्दे झालेले आहेत. आता या ठिकाणी डेबिट साइडला येणार आहे डेबिट साइडला, आणि डेबिट साइडला आपण काय लिहितो, एखाद्या पार्टनरने असेट टेकन केला असेल, एखादी संपत्ती स्वतःकडे घेतली असेल तर ती संपत्ती या ठिकाणी कॅपिटल मध्ये समाविष्ट करत नाही तर त्यामधून वजा करत असतो. त्या मालमत्तेची रक्कम या ठिकाणी कॅपिटल मधून काय करतो, वजा करतो. आणि वजा करायची असेल कॅपिटल मधून रक्कम तर त्याचा इफेक्ट हा डेबिट साइडला होतो. कुठे होतो, डेबिट साइडला. मी या ठिकाणी लिहितो टू असेट्स अकाउंट. समजा या ठिकाणी असेट टेकन ओव्हर केलं कुणी, बी नावाच्या पार्टनरने. या ठिकाणी बी च्या कॉलम मध्ये फक्त रक्कम येणार, बी च्या कॉलम मध्ये रक्कम येणार, ए च्या नाही येणार, सी च्या नाही येणार, डी च्या नाही येणार. का, ती मालमत्ता कोणी स्वीकारली, कोणी टेकन केली, बी न, म्हणून बी च्या कॉलम मध्ये रक्कम. कंसामध्ये वाटलं असं लिहा, तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवा. असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर, असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. ठीक आहे. आता काही मुद्दे असतात, मागाशी मी बघितलं की प्रॉफिट आपण या ठिकाणी घेतला, ठीक आहे. आता अजून एक मुद्दा राहतोय बघा, अजून एक मुद्दा राहतोय, आणि तो मुद्दा कोणता असेल तर या ठिकाणी आपल्याला कॅपिटल अकाउंट क्लोज विचार करावा लागतो. बघा आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे, आणि क्लोज करत असताना नेहमी क्रेडिट साइडची बेरीज करायची. कोणत्या, क्रेडिट साइडची. करूया. समजा या ठिकाणी मी म्हणतो बेरजा मी केल्या 100 रुपये साठी, किती बेरीज झाली, 100 100 100 100. ठीक आहे. तेवढीच बेरीज या ठिकाणी घ्यायची, 100 100 लिहून टाकलं. आता या ठिकाणी फरक येतोय, फरक एक मुद्दा शेवटचा राहिला तो बघाया. फरक समजा 50 रुपयांचा, चौघांचाही फरक किती रुपयांचा झाला, 50 50 50. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार, याला आपण म्हणतो टू बॅलन्स सीडी. टू बॅलन्स सीडी. ए च 50, बी च 50, सी च 50 आणि डी च 50. ठीक आहे. संपलं या ठिकाणी. काही सुद्धा जास्त यामध्ये नाही, कॅपिटल अकाउंट मध्ये काही सुद्धा जास्त नाही. फक्त पार्टनरची संख्या जास्त वाढल्यामुळे रक्कम कुठे द्यायची हे व्यवस्थित लिहावं लागणार आहे. ए ची रक्कम एला, बी ची रक्कम बी ला, सी ची रक्कम सी ला, असं लिहावं लागणार आहे. त्या ठिकाणी चुकलं तर त्या ठिकाणी संपूर्ण गणित चुकणार आहे. बघा अशा प्रकारे या ठिकाणी बॅलन्स सीडी काढला. कॅपिटल अकाउंटचा या ठिकाणी बॅलन्स निघाला किती रुपये, 50 50 50. हा बॅलन्स ट्रान्सफर केला जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. कंसामध्ये ट्रान्सफर टू बॅलन्स शीट, ट्रान्सफर टू बॅलन्स शीट डॅश मारून लायबिलिटी साइड, ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, लायबिलिटी साइड. आता हा बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा आहे. हे काय आहे, वरती दिले बघा कॅपिटल, आपलं भांडवल आहे. भांडवलाचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो ना, क्लोजिंग बॅलन्स, तो आपण बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल म्हणून लिहितो. कसं लिहायचं बघूया. लिहून टाका बॅलन्स शीटला, जावा बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला सुद्धा या ठिकाणी किती कॉलम आहेत, 6 कॉलम करू शकता, 4 कॉलम करू शकता. मी या ठिकाणी 4 कॉलम केले. ठीक आहे. बॅलन्स शीट मध्ये जाण्याअगोदर त्याचा या ठिकाणी कॉलम बघूया. या ठिकाणी मगाशी आपण इन द बुक्स ऑफ ए बी अँड सी डी लिहिलं होतं. ठीक आहे. एक ए बी कंपनी वेगळी होती, सी डी कंपनी वेगळी होती. त्यामुळं
हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एबीच्या आणि सीडीच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये दाखवलं, त्याचे कॉलम आपण वेगवेगळे केले. परंतु बॅलन्स शीट ही एकाच फर्मची असते. एबी आणि सीडी एकत्र होते, नवीन फर्म तयार होते आणि त्या नवीन फर्मची या ठिकाणी बॅलन्स शीट असते. म्हणून त्याला आपण म्हणायचं इन द बुक्स ऑफ ए बी सी डी. संपूर्ण ऍड मी हा शब्द वापरलाय का नाही वापरलेला. इन द बुक्स ऑफ ए बी सी डी. खाली म्हणतं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन, वर्षाच्या शेवटची तारीख घ्यायची नाही. वर्षाच्या शेवटची तारीख नाही घ्यायची, तर वर्षाच्या सुरुवातीची, पुढील वर्षाच्या सुरुवातीची तारीख. 1 एप्रिल काय असेल ते, 1 एप्रिल डॉट डॉट जे साल असेल ते आपण बघू उदाहरणामध्ये. फक्त एक कोणीही घ्यायचं नाही. मी एकदा सांगतोय बॅलन्स शीट करतोय, परंतु या ठिकाणी ॲज ऑन डीच असताना 1 एप्रिल लिहायचं आहे, 31 मार्च नाही. ठीक आहे. आता करूया. या ठिकाणी लायबिलिटीज आहे. लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, असेट अमाऊंट रुपीज, 4 कॉलम मी केले. जागा माझ्याकडे कमी आहे म्हणून 4 कॉलम मी करतो, तुम्हाला सर्वांना माहिती. मग या ठिकाणी डेबिट साईडला जो फरक लागतो तो ट्रान्सफर केला तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लावा. इथं म्हणा कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणलं त्या ठिकाणी ए बी सी आणि डी, ए बी सी डी. डायरेक्ट आउटरला रक्कम लिहायची. किती आहे? 50 50 50 आणि 50. झालं. या ठिकाणी बॅलन्स ट्रान्सफर झाला म्हणजे 2 स्टेप आपल्या क्लिअर झाल्या, संपूर्ण झाल्या. आता शेवटला येतो बॅलन्स शीट. बॅलन्स शीट सांगायची गरज नाही. अतिशय महत्वाचा मुद्दा असतो बॅलन्स शीट आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामधले काही मुद्दे आहेत ते एवढे मी सांगतोय. ते पण मुद्दे कुठे आहेत? असेट साईड. लगेच घेऊया. या ठिकाणी 40 मिनिटाचा कालावधी संपत आलेला आहे. जर मीटिंग एंड झाली तर मी पुन्हा एकदा सांगतोय रिजॉईन करा, पुन्हा जॉईन व्हा. या ठिकाणी सबस्क्रिप्शन नाही त्याला, त्यामुळे 40 मिनिटानंतर मीटिंग एंड होणार आहे. चालू राहिली तर ठीक आहे, नाही राहिली तर पुन्हा जॉईन व्हा. बघा या ठिकाणी आता असेट साईडला बघत असताना सर्वांना माहिती आहे की पहिला मुद्दा मी या ठिकाणी घेतोय सन्ड्री डेप्टर्स. डेप्टर्स म्हणजे ग्राहक, आणि ग्राहकाकडून नेहमी पैसे येणं असतात आणि येणं म्हणलं की असेट साईड. असेटला काय काय येतं? येणं आणि मालमत्ता येते. लायबिलिटीला काय येतं? लायबिलिटी साईडला काय येतं? कर्ज किंवा देणं येतं. आता हेच बघायचे असेट साईडला येणं आणि मालमत्ता येते. डेप्टर्स हा मुद्दा मी घेतोय. सन्ड्री डेप्टर्स. रक्कम कधी कधी इनर कॉलमला लिहावी लागते, ऍडजस्टमेंट असते. मी या ठिकाणी ऍडजस्टमेंट सांगतो तुम्हाला. आरडीडी ची ऍडजस्टमेंट असते. कशाची असते? आरडीडी ची. या ठिकाणी आरडीडी आपण नेहमी करतो. इनर कॉलमला रक्कम लेस आरडीडी, आउटरला डायरेक्ट रक्कम. आरडीडी हा आपला लॉस आहे. ठीक आहे, लॉस आहे म्हणून नेहमी वजा करायचं असतं. त्यानंतर पुढे घेतो काही मुद्दे आहेत. इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ऍडजस्टमेंट दिली असेल तर इनरला, नसेल तर आउटरला. त्यानंतर फर्निचर, लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे, यांच्या काही ऍडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटरला रक्कम लिहिली. ठीक आहे, रक्कम डायरेक्ट मी आउटरला लिहिली. आता या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग नंतर एक मुद्दा मी घेतो या ठिकाणी की प्लांट अँड मशिनरी. लिहून घेऊया लगेच. प्लांट अँड मशिनरी काय आहे? आपल्या मालकीचा आहे, आपला असेट आहे. सांगायची गरज नाही, आता 11वी पासून ऐकत आलेला आहात. प्लांट अँड मशिनरी हे आपलं असेट आहे, लिहून टाका. बघा या ठिकाणी बॅलन्स शीट आता आपण बघतोय आणि बॅलन्स शीट बघत असताना मी या ठिकाणी म्हटलं प्लांट अँड मशिनरी. बघा या ठिकाणी डेप्रिसिएशन तुम्हाला याची ऍडजस्टमेंट देतात. सर्वांना माहिती आहे प्लांट अँड मशिनरी हे आपल्या मालकीचं आहे, आपली संपत्ती आहे. परंतु या प्लांट अँड मशिनरीची काही ना काहीतरी झीज होणार आहे. मग त्याच्यावरती आपण काय करतो? घसारा नेहमी लेस करतो. लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन आउटरला वजाबाकी लिहितो. ठीक आहे.
हा सर्वांचा मुद्दा लक्षात ठेवा की डेप्रिसिएशन सुद्धा तुम्हाला विचारतात आणि डेप्रिसिएशन नेहमी ऍसेट मधून लेस करत असतो. आता अजून एक नवीन मुद्दा असतो, मी या ठिकाणी स्टॉकचा मुद्दा घेतो. आता बरेच जण म्हणतील की या ठिकाणी दोन कंपन्या आहेत. एक दोन मिनिटं बघ, संपत आलं. बघा, स्टॉकची रक्कम असेल, असेटची रक्कम असेल, या ठिकाणी आपण रक्कम लिहित असताना एबी कंपनीची वेगळी रक्कम आहे. एबी कंपनीची समजा 10 रुपये रक्कम आहे स्टॉकची आणि सीडी कंपनीची 10 रुपये रक्कम आहे. तुम्ही रक्कम किती घेणार? तर याची रक्कम जी बेरीज असेल ना, बेरीज बॅलन्स शीट मध्ये ए बी सी डी याची टोटल रक्कम घ्यायची असते. याची टोटल रक्कम घ्यायची असते हे लक्षात ठेवा. मग 10 अधिक 10 20 रुपये रक्कम येणार. किती येणार आहे? 20 रुपये रक्कम. या ठिकाणी स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे. स्टॉकची रक्कम या ठिकाणी इनरला मी लिहिली. ठीक आहे. आता याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे की स्टॉकची रक्कम वाढली, इन्क्रीज झाली रिव्हॅल्युएशन केल्यानंतर, असेट रिअलाइज केल्यानंतर स्टॉकची रक्कम वाढली. मग स्टॉकची रक्कम वाढल्यानंतर आपण त्यामध्ये काय करणार? ऍड करणार. या ठिकाणी काय करतो? ऍप्रिसिएशन म्हणून ऍड करतो. रिअलाइज केल्यानंतर तुमच्या संपत्तीची रक्कम वाढली तर ऍप्रिसिएशन लिहायचं. रिअलाइज केल्यानंतर तुमच्या असेटची किंमत कमी झाली, लेस करायचं डेप्रिसिएशन. या ठिकाणी म्हणतो वाढली, इन्क्रीज झाली, या खाली ऍड ऍप्रिसिएशन. APPRECIATION ऍप्रिसिएशन. बेरीज करायची, नाव ठेवले. ठीक आहे. अशा प्रकारे काही मुद्दे असतात या ठिकाणी दिलेले, ते मुद्दे या ठिकाणी लिहायचे असतात. आणि दुसरा मुद्दा त्या ठिकाणी या कॅश. आता बरेच जण म्हणतील की तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये कॅशची रक्कम दिलेली आहे उदाहरणामध्ये, ती रक्कम नसते लिहायची. ती रक्कम लिहायची नसते तर वर्किंग नोट करावी लागते. त्या वर्किंग नोटची माहिती आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. ठीक आहे. कॅश कंसामध्ये ऍज पर वर्किंग नोट, ऍज पर वर्किंग नोट हा एक मुद्दा लिहून ठेवा. कॅशची रक्कम डायरेक्ट लिहायची नाही. कॅश हे आपला असेट आहे पण डायरेक्ट रक्कम लिहायची नाही, त्याची वर्किंग नोट असते. हा मुद्दा लक्षात ठेवा. संपलं. आता लायबिलिटी साइडचा एक मुद्दा फक्त राहिला. एकच मुद्दा आहे, मी लगेच तो सांगतो. क्रेडिटर्स, याची काहीतरी ऍडजस्टमेंट असणार आहे. इनरला रक्कम लिहा. ऍडजस्टमेंट असते रिझर्वची, डिस्काउंटची. क्रेडिटर्स हा आपला मालक आहे, मालकाला आपण नेहमी देणं असतो, सर्वांना माहिती. मग या ठिकाणी रिझर्व असेल, डिस्काउंट असेल, नेहमी लेस केला जातो. काय केला जातो? लेस. या ठिकाणी म्हणतो डिस्काउंट, डिस्काउंट म्हणू, रिझर्व म्हणू. लेस, डिस्काउंट किंवा रिझर्व रक्कम वजाबाकी करून अवतरण लेस. संपलं. या ठिकाणी बेरीज करायची. दोन्हीची आणि बेरजा एकसारखे येतात. असेटची आणि लायबिलिटीची बेरीज एकसारखी येते, त्यामध्ये काहीही फरक नसतो. ठीक आहे. या ठिकाणी मी फॉर्मॅट सांगितलेला आहे. हा फॉर्मॅट आपण एक्झाम्पल मध्ये समजून घेऊ एकदम व्यवस्थितरित्या. हा स्पेसिमन मी तुम्हाला सांगितलेला आहे तुमच्या माहितीसाठी. ठीक आहे. लेक्चरला जॉईन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.